नाही, याला घुसखोरी नाही म्हणता येणार, याला अधिकृतपणा म्हणता येईल. पूर्वी सुसूत्रता नव्हती, आता ती आणली. ज्या मराठ्यांवरती ओबीसीत असून सुद्धा अन्याय झाला त्याला आता सरकारनं घालायचं काम सुरुवात केलं. मग विखे साहेब असतील, शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील की यांनी मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे या लेवल्याचा, पण त्याला पक्क माहिती आहे काय ते बाकीचे बांगडबिल्ले हिंडत कुंकडे बी त्याला माहिती आहे पक्क मराठे. कारण मी एकदा बघा पाठीमागा 2 महिन्यापूर्वी आपण प्रेस घेऊन तारीख डिक्लेअर केली होती, मुंबईला जायची, त्यावेळेस सांगितलं होतं की त्याला पक्का माहित होतं की हे आरक्षण घेणारच आहे. मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रीपद देऊ असे मी गुप्त माहिती तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती. ते मी मीडियासमोर त्याच वेळेस सांगितली होती. कारण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळवणार आहेत आणि त्याला कळतंय मराठे सरसकटच आरक्षणात गेले. फक्त आपल्या लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण कशासाठी झुंजतोय, कोणासाठी झुंजतोय? आपल्यासाठी जीवपणाला गरीबाचे पोरं लावते. माझे गरीब लेकरं मुंबईला गेले, मुंबईला त्या दिवशी करोडोनं, म्हणून हा विजय घेऊन वापस आले. ते आता काय नुसते लिखी नाहीये, ड्राफ्ट नाहीये, याला JR म्हणते, गव्हर्नमेंट रूल येतो. तो पुन्हा कायद्यात संविधानात ओबीसींना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे. आता त्याची अंमलबजावणी गेला मराठा आरक्षणात सगळा.